तर नमस्कार मित्रांनो, आज नियोजन लागलं कॉलेजला जायचं. तर कॉलेजचं नियोजन म्हणजे आपले महेश भाऊ सोबत आपण जात होतो. महेश भाऊ आल्याचे नाचतच आलं. त्यानंतर आम्ही थेट निघालो कॉलेजला जाता जाता भाऊने मला खूप पकवलं, बोलबच्चन टाकत होता. म्हणून मी काय केलं, मॅडीला म्हणलं, भाऊ तू शांत बस. तर ओके म्हणून असा हात दाखवला. खराब हो जाएगा मैं माँ. त्यानंतर आम्ही थेट पोहोचलो कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये पोहोचल्यावर तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे आहे लॉर्ड स्प्लेंडर. तर लॉर्ड स्प्लेंडर मी अशी लावली डबल स्टँडवरती. मजा आया. तर गाडी लावून मित्रांनो आम्ही थेट आमचं मंगळसूत्र घालून म्हणजे आमचं आय कार्ड घालून पोहोचलो कॉलेजमध्ये एकदम शांतता पसरली होती, कारण फेस्ट वगैरे सगळे संपलं होतं. या फेस्टची आमचं काही घेणं देणं नव्हतं, तरी आम्ही याच्या विरोधात एक व्हिडिओ काढला. तर व्हिडिओला चांगला प्रतिसाद भेटला. त्यानंतर आम्हाला उशीर झाला, त्यामुळे आम्हाला मॅडमनी बाहेर थांबवलं होतं लेक्चरच्या रूमच्या बाहेर. तर मॅडम म्हणली तुम्ही आतमध्ये येऊ नका, तरी आम्ही बळजबरी करत आतमध्ये घुसलो. सबमिशन वगैरे झाल्यानंतर पोरांसोबत बाहेरून थोडे मजा घेतली, नेपे भाऊची मजा घेतली. त्यानंतर सगळे निघालो आम्ही सीपीला आलो. थोडासा नाश्ता पाणी केल्यानंतर आम्हाला साहिल भाऊ भेटले. साहिल भाऊ नंतर मॅडी भाऊ आणि नवनीत भाऊ जे ते पोहे खात होते. पोहे खाऊन आम्ही सगळ्यांनी चहा पिल्यानंतर परत आम्हाला जायचं होतं आतमध्ये. तर आम्ही सगळे मध्ये आत गेलो. आतमध्ये जाऊन बघतो तर काय आमचं बुक काउंटरच बंद होतं, त्यामुळे आम्ही थेट बाहेर आलो. मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. बाहेरून आम्हाला गणेश शेठ भेटले. गणेश शेठ म्हणले बाप्पाच्या दर्शनासाठी जायचं. तर आम्ही तिघं रेडी झालो. त्यानंतर आम्ही थेट गेलो बाप्पाच्या दर्शनासाठी. चालत बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण आमचे मॅडी भाऊने आंघोळ कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. केले नव्हते, त्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेऊन तुम्हाला पण दर्शन दिलं. तर तुम्ही कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.